कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। कचऱ्याच्या वादातून तुंबळ हाणामारी, 20 जणांकडून तिघांना बेदम मारहाण। तळोजा परिसरात मोठी खळबळ, आरोपींवर कडक कारवाईची मागणी। मारहाणीचा थरारक व्हिडिओ व्हायरल। किल्ले रायगडावरील रोपवे 6 दिवस बंद, वार्षिक तांत्रिक देखभालीसाठी रोपवे बंद। पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी। कुडाळ रेल्वे स्थानकात दुर्गंधीचं साम्राज्य, सांडपाणी रस्त्यावर आल्यानं प्रवासी त्रस्त। रेल्वे प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष, आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर। आणि फेडेक्स हबचे भव्य भूमिपूजन, नवी मुंबई विमानतळावर मोठी घडामोड। हजारो तरुणांना मिळणार रोजगार, लॉजिस्टिक क्षेत्राचा चेहरा बदलणार। पाहुयात सविस्तर वृत्त। तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरवली येथील अमेझॉन कोल्ड स्टार वेअर हाऊसमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून तिघा कामगारांवर जीवघेडा हल्ला करण्यात आला। सुमारे 20हून अधिक तरुणांच्या टोळक्यानं लाठ्या, काठ्या, खुर्च्या आणि कमरेच्या पट्ट्यांनी या तिघांना बेदम मारहाण केली। या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय। हल्लेखोरांनी केवळ मारहाणच नाही तर चाकूने देखील सपासप वार केले। या हल्ल्यात ऋषिकेश वावेकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून केतन गोंधळी आणि राहुल माळी हे तरुण गंभीर जखमी झालेत। सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुख्य संशयित शोएब शेखसह त्याच्या 3 साथीदारांना ताब्यात घेतलाय। मात्र किरकोळ कचऱ्याच्या वादातून इतका भयानक हिंसाचार का झाला याचा पोलीस आता कसून तपास करतात। व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तयार केली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। पनवेलमधील गांधी हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलाखाली एका मजुराची दगडानं ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली आहे। विजय असे मृत व्यक्तीचे नाव असून तो परिसरात रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करत असे। प्राथमिक माहितीनुसार अज्ञात आरोपीनं विजयच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा निर्घुण खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला। या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण पनवेल शहरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून ठोस पुराव्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे। पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपीला जेरबंद करण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत। या घटनेमुळे नाका कामगारांमध्ये दहशतीचं वातावरण असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी होतीये। पनवेल शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे। येथील ओमकार ज्वेलर्स हे सराफ दुकान फोडून अज्ञात चोरांनी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला। ही घटना मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। सध्या कोकणात शिमगोत्सवाचा मोठा उत्साह असतानाच मुख्य बाजारपेठेत ही धाडसी चोरी झाल्यानं व्यापारी वर्गात चिंतेचं आणि भीतीचं वातावरण पसरलंय। चोरांनी दुकानात प्रवेश केल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मात्र चेहरा न लपवता चोरी करतानाचे काही सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेत। चोरांनी दुकानातील मुख्य लॉकर फोडण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरल्यानं लाखो रुपयांचे मोठे नुकसान सुदैवाने टळले। गुहागर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा कसून शोध सुरू आहे। व्यापाऱ्यांनी सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर पर्यटकांच्या आणि शिवभक्तांच्या सुविधेसाठी उपलब्ध असलेला रोपवे येत्या 23 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत बंद राहणार आहे। रोपवेची वार्षिक तांत्रिक देखभाल आणि दुरुस्ती करणे अनिवार्य असल्यानं हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रोपवे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी दिली आहे। या निर्णयामुळे गडावर येणाऱ्या हजारो पर्यटकांना आता पायदळी प्रवास करावा लागणार आहे। दरम्यान रोपवे वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बंद ठेवला जात असल्यानं शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। रोपवेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही देखभाल महत्त्वाची असली तरी ऐन हंगामात पर्यटकांची गैरसोय होणार आहे।
ही दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर 1 मार्चपासून रोपवे पुन्हा नियमित सुरू होईल असं व्यवस्थापनानं स्पष्ट केलंय। रायगडावर येणाऱ्या पर्यटकांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि आपल्या सहलीचे नियोजन करावे असे आवाहन प्रशासनानं केले आहे। कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुडाळ रेल्वे स्थानकावर सध्या प्रवाशांना भीषण दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। येथील ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्यामुळे सांडपाणी थेट परिसरात पसरले असून सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय। या गंभीर परिस्थितीमुळे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। धक्कादायक बाब म्हणजे कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी रेल्वे प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च केलेत, मात्र मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतंय। या ड्रेनेज समस्येबाबत स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्यात, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण असून सुशोभीकरणाच्या नावाखाली केवळ दिखावा केला जात असल्याची टीका होतीये। आता तरी रेल्वे प्रशासन या समस्येची दखल घेऊन ही ड्रेनेज लाईन तात्काळ दुरुस्त करणार का असा सवाल उपस्थित केला जात असून कोकण रेल्वे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। मी आता गुजरातवरून आले आणि ते गुजरातला चालले, इथे येऊन बघते तर इथे ड्रेनेजच्या किती दिवस झाले लोक म्हणतात की महिना झाला इथे असं पाणी वाहत आहे ड्रेनेजचा आणि इतकी दुर्गंधी आहे की इथे उभं राहत नाही आहे आणि प्रशासन काहीच लक्ष देत नाही आहे। एक टॉयलेट पण बंद आहे, तर हे सिरियसली घेतलं पाहिजे प्रशासन, नाहीतर रोगराई पसरणार आहे। तर कृपया रेल्वेने ते लक्ष देऊन लगेच काहीतरी केलं पाहिजे। आपलं नाव? माझं नाव हिना माणेरेकर, मी आता गुजरातला राहते। सुरुवातीला आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी कुडाळ रेल्वे स्थानकाचं जे सुशोभीकरण केलेलं आहे, त्यानंतरचा जो मेंटेनन्सची जी प्रोसेस आहे ती रेल्वे प्रशासनाने करायची आहे। आता या ठिकाणी हा जो ड्रेनेजचा प्रश्न आलेला आहे, तर गेले कित्येक दिवस महिना म्हटलात तरी चालेल, कित्येक महिन्या या ठिकाणी जी रेल्वे प्रशासनाची जी कॅन्टीन आहेत त्यांचं जे सगळं ड्रेनेजचं पाणी आहे ते पूर्णपणे जे आता सुशोभीकरण केलेलं आहे, आपण त्या फोटोमध्ये आता दाखवालच, तर त्या ठिकाणी सगळं ते पाणी येतंय आणि प्रवासी तिथे बसतात। कुडाळ रेल्वे स्थानक हे जिल्ह्याचं मध्यवर्ती रेल्वे स्थानक असल्यामुळे चारही बाजूचे जे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी आहेत ते कुडाळ रेल्वे स्टेशनवर येतात। जे रेल्वेचं शौचालय आहे तर त्या ठिकाणी पण गेले कित्येक दिवस त्यांची ती टाकी काय फुटली आहे आणि ओव्हरफ्लो होऊन तिथे पण तिथल्या प्रवाशांना ज्या रेल्वे प्रवासी आहेत त्यांना दुर्गंधी पसरलेली आहे। आता मला वाटतं ते दुसऱ्या नवीन टाकीची व्यवस्था सुरू आहे, तिथे बांधकाम सुरू आहे, पण बघू पुढे काय होतंय ते। पण जर ही तात्काळ यांनी जर हे कॅन्टीनचं ड्रेनेजचं पाणी आहे त्याचा जर बंदोबस्त केला नाही तर आम्हाला वरच्या लेवलला याची तक्रार द्यावी लागेल। रेल्वे प्रशासनाने याकडे ही गंभीर बाब आहे आणि याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावा एवढंच मी सांगते। राजापूर तालुक्यातील कोंडे गावानं विकासाच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललंय। गावाला स्वतंत्र पिनकोड मंजूर झाला असून यामुळे गावाची अधिकृत आणि प्रशासकीय ओळख अधिक बळकट झाली आहे। याच आनंदाचे औचित्य साधून कोंडे येथे नूतन उपडाकघराचे म्हणजे उपटपाल कार्यालयाचे अत्यंत उत्साहात लोकार्पण करण्यात आले। गोवा पणजी परिक्षेत्राचे डाक सेवा संचालक रमेश पाटील आणि सरपंच मिनल तळवडेकर यांच्या हस्ते फीत कापून या वास्तूचं उद्घाटन झालं। यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश सूद आणि पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहोरकर यांनी श्रीफळ वाढवून वृक्षारोपण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कोंडे गावात विकास मंडळाचे सचिव अमित मांजरेकर आणि सदस्यांच्या विशेष सहकार्यातून हा सोहळा यशस्वी झाला। स्वतंत्र पिनकोड मिळाल्यामुळे टपाल सेवा अधिक जलद होईल आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होईल। या ऐतिहासिक निर्णयामुळे कोंडे गाव आता विकासाच्या एका नव्या पर्वात प्रवेश करत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। अंगठा दिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही बँकेतले पैसे काढता येतात, त्यामुळे बँकेत जाण्याची काही गरज पडत नाही। तुम्हाला पोस्टामधूनच बँक कुठल्याही बँक खात्यातील पैसे आधारच्या माध्यमातून काढता येतात। ती सुविधा सुद्धा आपल्या सर्व पोस्टामध्ये आहे। लाडक्या बहिणीचे पैसे तर आपण देतोच सर्व पोस्ट ऑफिसमधून,
तर त्याचबरोबर बाकीच्या ज्या काही योजना आहेत पोस्ट खात्याच्या, जसे की सुकन्या समृद्धी योजना आहे, आणखी PPFची असेल, MIची योजना असेल, मुदत ठेवीची असेल, RD खात्याची असतील, बचत खात्याची असतील, ग्रामीण विम्याची असतील, या सगळ्या योजना लोकांच्या विश्वासाच्या आहेत. आणखी त्यावरती चांगला व्याजदर किंवा जादा बोनस या ज्या गोष्टी आहेत या केंद्र सरकारने दिलेल्या असल्यामुळे या खात्रीशीर आहेत. त्यामुळे लोकांनी या योजनेवरती चांगलं जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक करावी. आणखी माझे जे कर्मचारी आहेत या ठिकाणी त्या सर्वांना विनंती आहे की लोकांच्यापर्यंत या योजना तुम्ही आपण सर्वांनी पोहोचवाव्यात, तीच आपली सर्वांची जबाबदारी आहे. गावामध्ये ज्यावेळी ब्रांच पोस्ट ऑफिस होतं त्यावेळी त्याला काही एक मर्यादा होत्या. एक वेळेची मर्यादा असेल, विड्रॉच्या लिमिटची मर्यादा असेल किंवा काही कॅटेगरी असतील, म्हणजे MI असेल, सिनियर सिटीजन असेल, तर या ज्येष्ठ नागरिक आहेत त्या लोकांना राजापूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत होतं. ते आता आज या कोणत्याही उपनगराच्या निमित्तानं मला वाटतं की त्याचा फायदा हा सगळ्यांनाच होतो. कारण पोस्ट ऑफिस हे आता पूर्वीसारखं फक्त पत्र वाचणं एवढा पुरतच मर्यादित नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक ऐतिहासिक प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. जागतिक लॉजिस्टिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी फेडेक्सच्या भव्य हबचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडच्या सहकार्यानं साकारला जात आहे. या सोहळ्याप्रसंगी फडणवीस यांनी हा हब महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक आणि कार्गो क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल असे उद्गार काढले. यामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहतूक साखळी अधिक मजबूत होणार असून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या कार्यक्रमाला फेडेक्सचे CEO राज सुब्रमण्यम, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईला जागतिक लॉजिस्टिकच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणारा हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती देईल. अदानी आणि फेडेक्सची ही भागीदारी भविष्यातील व्यापार वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असून या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. फेडेक्स ही अमेरिकन कंपनी आहे. इंटरनॅशनल हवाई मार्गानं सामानाची ने-आण करणारी ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. भविष्यकाळामध्ये नवी मुंबईच्या या ठिकाणी त्यांनी हब बनवलेला आहे. या माध्यमातून पूर्ण MMRDA एरिया नाही तर देशाच्या सर्व स्तरावर हा व्यापार होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार होणार आहे. आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे जशी आपली इकॉनॉमी उच्च स्तरावर येते त्या उच्च स्तरावर येण्याकरता अशा कंपन्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. चालेल. FedEx facility will be very important, and for allied businesses also it will be facilitating all the business ecosystem. So once again I would like to thank you. I would like to thank Mr. Jeet Adani and our Navi Mumbai airport for having this facility, and we would like to see many more such facilities coming here, so that our dream of making this airport the best in India comes true. रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आलाय. 59 सदस्य संख्या असलेल्या या परिषदेत बहुमतासाठी 30 हा आकडा आवश्यक आहे. सध्या भाजप 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 16 अशा 31 जागांसह सत्तेच्या अगदी जवळ असून त्यांचा मार्ग मोकळा दिसत आहे. मात्र राज्यात एकत्र असलेला शिवसेना शिंदे गट आता रायगडच्या सत्तेत वाटा मिळवण्यासाठी आक्रमक झाला आहे. निवडणुकीत एकमेकांवर टोकाची टीका करणारे नेते आता सत्तेच्या समीकरणासाठी मवाळ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटानं देखील सत्तेत सहभागी होण्याची मागणी केल्यानं राजकीय पेच वाढला. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेसाठी मुख्यमंत्री स्तरावर देखील भेटीगाठी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. भाजप राष्ट्रवादीचं गणित स्पष्ट असलं तरी शिंदे गट सत्तेत स्थान मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. अखेर रायगडचा गड कोणाच्या ताब्यात जाणार याकडे तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. आता बघा, मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव साहेबांच्या
आदेशाने आम्ही रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल महापालिका लढवली. याचं काम आमचे नेते आदरणीय आनंद गीते साहेबांवर उद्धव साहेबांनी सोडवलं होतं. ह्या निवडणुकीमध्ये पनवेल महापालिकेमध्ये आमची आघाडी होती. या आघाडीमध्ये शिवसेनेचे 7 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि 7 नगरसेवक निवडून आल्यानंतर उद्धव साहेबांच्या आदेशानुसार पनवेल महापालिकेमध्ये शिवसेनेचा गट स्थापन झालेला आहे. त्या गटनेते म्हणून लीना गरड यांची नेमणूक पक्षाच्या आदेशाने झालेली आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये तुमचं कसं असणार? रायगड जिल्ह्यामध्ये आमचे 5 जिल्हा परिषदेचे आणि बरेचसे पंचायत समितीचे सदस्य निवडून आलेले आहेत. स्थानिक पातळीवर ज्या युत्या झाल्या होत्या, कारण पक्षाच्या आदेशाने कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार का आम्हाला इथे आता उदाहरण द्यायचं झालं तर कर्जत खालापूरमध्ये 8 जागा निवडून आलेल्या आहेत आणि तिथे राष्ट्रवादी आणि उद्धवसाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून पॅनल तयार केला होता परिवर्तन. ना त्या परिवर्तन पॅनलमध्ये 8 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. तर तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे का आपण सत्तेत जायला पाहिजे. आता युती आघाडी कशी होतं याच्यावर अवलंबून आहे, कारण उरणवाल्यांचा पण काही त्यांना भाजपच्या विरोधात तिथे निवडून आलेले आहेत. असा सगळा संबंध असताना माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि आनंद गीते यांच्या सूचनानुसार आम्ही आघाडीत सत्तेत जायचं कसं करायचं हा सगळं कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आम्ही हा विचार करणार आहोत. बेलापूर मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला. आमदार मंदा म्हात्रे यांच्या सततच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं असून मंत्रालयात राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बेलापूरमधील तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर परिसरातील सुमारे 72,665 झोपडी धारकांना यामुळे स्वतःच्या हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. बैठकीत बायोमेट्रिक नोंदणी आणि सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला देण्यात आले. शासनाच्या निर्णयानुसार सन 2000च्या पूर्वीच्या झोपडी धारकांना मालकी हक्काची घरे मोफत मिळणार आहेत, तर 2000 ते 2011च्या दरम्यानच्या झोपडपट्टी धारकांना केवळ 2,50,000 रुपये इतकी रक्कम भरून घराचा ताबा घेता येईल. या ऐतिहासिक निर्णयामुळे नवी मुंबई परिसरातील हजारो कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. 17 आहेत आणि शासकीय जागेवर महाराष्ट्र शासनाच्या जागेवर 2 आहेत, अशा एकूण 48 झोपडपट्ट्या आहेत. आणि आता जर जो त्यांनी सर्वे केलेला तो जो लाभ मिळणार आहे तो जवळजवळ 72,665 त्यांचा पण सर्वे, त्यांचा पण सगळं पेपरवर्क चालू आहे. आणि शासनाने आपल्याला माहिती नसताना अनेक झोपडपट्टीचे सर्वे केलेला आहे आणि त्या झोपडपट्टीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे काहीच पेपर नाही तर त्यांचं इलेक्शन कार्ड जरी असेल 10-12 वर्षाचं तर त्या पद्धतीने त्यांना 2.5 लाख रुपये मध्ये झोपडी मिळेल, म्हणजे घर मिळेल. आणि ज्यांचे पेपर आहेत त्यांना मोफत घर मिळेल. मला असं वाटतं की सुरुवातीला जी पण घरं गोरगरिबाला मिळतील तर शासनाचा पण आभारच मानले पाहिजेत. आज इंचभर जागेसाठी आपण बघतोय प्रत्येक मीडिया चॅनलमध्ये भाऊ भाऊ, बहीण बहीण, आई बाप, काका चुलते शेताच्या बांधावर एकमेकाला मारत आहे. कालच एक घटना बघितली, बहीण भाऊ सगळे मारामारी, 1 इंच 1 फूटसाठी 2 फूटसाठी बांधावर मारामाऱ्या करतात. आज सरकारच्या माध्यमातून, आज मोदी साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्रजीच्या माध्यमातून ही जी मोफत घरांचा जो प्रयत्न आपण सुरू केला आहे. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडवर असून त्यांनी महापालिका रुग्णालयांना अचानक भेट देऊन पाहणी केली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी औषध साठा, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. विशेष म्हणजे महापौरांनी नवी मुंबईकरांसाठी कंटेनर दवाखाना ही नवी संकल्पना जाहीर केली आहे. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गंभीर रुग्णांना आता घरबसल्या प्राथमिक आरोग्य सेवा पुरवली जाईल. याशिवाय पालिका आणि खासगी रुग्णालयांना एकाच डिजिटल डॅशबोर्डमध्ये जोडलं जाणार आहे. यामुळे रुग्णांना खाटांची उपलब्धता
उपलब्धता, ICU आणि डॉक्टरची माहिती रिअल टाईममध्ये सहज उपलब्ध होईल. नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पुरवणं हीच आमची मुख्य प्राथमिकता आहे, असं महापौर यावेळी म्हणाल्या. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि पारदर्शक होणार आहे. खूप चांगला अनुभव होता. सगळ्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. आपल्या हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने मेंटेन केले जातात आणि रुग्णांच्या नातेवाईकांचा पण तसंच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे की आम्हाला इथं चांगली सर्व्हिस मिळते. आणि आपण नवी मुंबई शहरात राहतोय. या शहरात आरोग्य आणि शिक्षणाविषयी जे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी दूरदृष्टिकोन ठेवलेला आहे, त्या दूरदृष्टिकोनातून अशा आपल्या हॉस्पिटल्स खूप महत्वाचे आहेत. आणि ते म्हणजे हे पूर्ण जे आता मला अजून ऐरोली हॉस्पिटलला पण व्हिजिट द्यायची आहे, त्याच्यानंतर वाशी हॉस्पिटलला मी सेपरेट एक व्हिजिट देणार आहे. तर हे हॉस्पिटल्स पूर्ण प्लेजने जर सुरू झाले, म्हणजे जिथं आता काही बेड्स अजून पण वॅकंट आहेत, तिथं पूर्ण आपले इक्विपमेंट्स बोला किंवा स्टाफ नाहीये, तर असे पूर्ण क्षमतेने जर सुरू झाले तर नक्कीच नवी मुंबईकर नागरिकांना त्याचा खूप मोठा फायदा होईल. जे आपले रुग्णालय आहेत त्या इमारती बनून राहायला नकोत, त्याच्यामध्ये रुग्णांना पूर्णपणे सगळ्याच फॅसिलिटी इथल्या इथे अवेलेबल व्हावेत. म्हणून आपल्या ज्या आहेत इमारती त्यांना आम्हाला हॉस्पिटल बनवायचंय, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. म्हणजे नुसत्या इमारती उभ्या करून ते रिकाम्या ठेवण्यापेक्षा त्याच्यामध्ये जर सगळ्या रुग्णांना व्यवस्थित अशा रुग्ण सुविधा मिळाल्या तर इतर कशाची आपल्याला गरज पडणार नाही, मुंबईला जायची गरज पडणार नाही किंवा नवीन अजून हॉस्पिटलची गरज पडणार नाही आपल्याला. कणकवली शहरात मराठा समाजाच्या अस्मितेचे प्रतीक ठरणारे भव्य मराठा सांस्कृतिक भवन आता साकारणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून या 8 कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून त्याचे भूमिपूजन 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. 28 गुंठे जागेवर उभारल्या जाणाऱ्या या वास्तूमध्ये अनेक आधुनिक सुविधा असतील. यात 500 आसन क्षमतेचे भव्य नाट्यगृह आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध होणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र आणि कला दालनं देखील उभारली जातील. याशिवाय निवास व्यवस्था, प्रशस्त पार्किंग आणि सुंदर गार्डनची निर्मिती केली जाणार आहे. या भव्य वास्तूच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी अश्वारूढ पुतळा आकर्षक ठरणार आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीत या प्रकल्पाचं नियोजन पूर्ण झालं असून यामुळे स्थानिक तरुणांना आणि कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे. एकंदरीत नाट्यगृहाची जी आज कणकवली शहराची जी काही गरज जी होती ती गरज या निमित्ताने आज पूर्ण करण्याचा प्रयत्न पालकमंत्री महोदय करतायत. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी आज जे मराठा सांस्कृतिक भवन जे होत आहे ते कणकवली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक मानाचा तुरा या ठिकाणी मराठा सांस्कृतिक केंद्र उभारून आज या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. भेटतो एक 2-3 महिन्यापूर्वी त्यांना सांगितलं की आम्हाला एक मराठा भवन इथे बनवून द्या, बांधून द्या. तर पालकमंत्री म्हणाले काही निवडणुका येत आहेत, त्या निवडणुका झाल्या की आपण या मराठा भवनासाठी प्रयत्न करणार आणि 19 फेब्रुवारीला आपण त्याचं उद्घाटन करणार, असं आम्हाला भूमिपूजन करणार असं सांगितलं. आणि त्याप्रमाणे 19 फेब्रुवारीला भूमिपूजन होत आहे. याबद्दल आम्हाला खरोखरच पालकमंत्र्यांचे अभिनंदन करावं असं वाटतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी या इलेक्शननंतर प्रयत्न सुरू केले आणि त्या जागेवर शासन अधिक आपण अशा सहकार्याने एक शिवस्मारक आणि त्या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी बिल्डिंग उभी राहण्याचा आता योग जवळ आलेला आहे. आत्ताच सर्व बोर्ड वगैरे हे सगळे येऊन गेले, त्यांनी माहिती दिलेली आहे. इथं बिल्डिंग कशी असेल, शिवस्मारक कसे असेल, शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे असेल, गार्डन असेल, जेणेकरून केवळ ते समाजाचंच नाही तर सर्वांसाठी एक चांगलं ठिकाण होईल, जेणेकरून कणकवलीचं नाव होईल, सर्व समाजाचं नाव होईल. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याच्या आणि कल्पकतेच्या जोरावर एक अत्याधुनिक गो कार्ट कार साकारली आहे. ही कार कोइंबतूर येथे आगामी
20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या 13व्या राष्ट्रीय गोकार्ट डिझाईन चॅलेंज या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे। या प्रतिष्ठित स्पर्धेत हे विद्यार्थी आता संपूर्ण कोकण विभागाचं प्रतिनिधित्व करणार असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे। नुकतेच संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते या विशेष गोकार्टचे उत्साही वातावरणात अनावरण करण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर रमण बाणे आणि उपप्राचार्य गजानन भोसले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या अफाट कल्पक मेहनतीचे आणि तांत्रिक प्रगतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या जॉबमध्ये बऱ्यापैकी मुलांना काय करावं लागतं की जी गोकार्ट आहे तिच्या आधी रफ डिझाईन करावं लागतं। त्याच्यामध्ये चॅसिस डिझाईन असतं, त्यानंतर इंजिन कुठलं सिलेक्ट करायचं आहे याच्या रूल ग्रुपप्रमाणे विद्यार्थ्यांना सिलेक्ट करावं लागतं। त्यानंतर ती इंजिनची पॉवर योग्य रीतीने त्या पॉवर ट्रेन थ्रू ड्राईव्हला पोचली पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांची ड्राईव्ह ट्रेन पण डिझाईन करावी लागते। सो आपण जर बघितलं तर पूर्ण हा जो प्रोजेक्ट आहे हा मुलांनी स्क्रॅचपासून तयार केला, झिरोपासून तयार केलेला आहे। याच्यामध्ये कपिल मळगावकर हा आमचा ॲल्युमिनी विद्यार्थी होता, त्याच्याकडनं मुलांना मार्गदर्शन मिळालं। त्यानंतर आम्ही फॅकल्टींनी त्यांना कॅल्क्युलेशनमध्ये पुष्कळ प्रमाणात विद्यार्थ्यांना हेल्प केली की गिअरचे कसे कॅल्क्युलेशन केले पाहिजेत, पॉवर ट्रेनचे कसे कॅल्क्युलेशन केले पाहिजेत, चॅसिसचे कसे कॅल्क्युलेशन केले पाहिजेत। त्यानंतर जे सेफ्टी जे मेजर्स आहेत आपण कसे घेतले पाहिजेत, फ्रंट इम्पॅक्ट कसा झाला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जे आपण चॅसिससाठी मटेरियल वापरणार आहोत ते स्टेनलेस स्टीलचा कुठला प्रकार आहे किंवा तो कशा पद्धतीने तो वेल्ड झाला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये टिक वेल्डिंग आपण वापरलेलं आहे जेणेकरून ती चॅसिस जी आहे ती आपली एकदम कोणत्याही कंडिशनला किंवा इंड्युरन्सला ती स्टेबल होऊ शकते। सो मॅन्युफॅक्चरिंगचा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर खूप क्रेझी होता। त्याच्यामध्ये आमची टीम आहे त्याला 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं होतं। सो फर्स्ट टीम आमची इकडे जिगचं काम करत होती म्हणजे याच एरियामध्ये, आणि एक टीम आमची पुण्याला गेली होती, आणि एक टीम जेवढे पण टेक्निकली हेल्प आम्हाला लागणार होती पुण्याला ती एक टीम इकडे बसून आम्हाला करत होती। आणि त्याच्यामध्ये पुण्यामध्ये आम्ही मोस्ट ऑफ द पार्ट मॅन्युफॅक्चर वेंडर्सकडून केले। त्याच्यामध्ये पॉवर ट्रेनचं सांगायचं झालं तर स्प्रॉकेट, हब, त्याच्यानंतर शाफ्ट वगैरे सगळं आम्ही तिकडे मॅन्युफॅक्चर केलं। त्याच्यामध्ये आम्ही लेझर कटिंग, त्याच्यानंतर वॉटर जेट आणि वेगवेगळ्या मशिनरीचा इक्विपमेंटचा यूज केला। तर आमच्या टीममध्ये टोटल म्हणजे 5 डिपार्टमेंट्स आहेत। त्यात आलं पॉवर ट्रेन, चॅसी, स्टेअरिंग, ब्रेक्स आणि इलेक्ट्रिकल, हे चार डिपार्टमेंट मिळून आपण हा गोकार्टचा प्रोजेक्ट सक्सेसफुल बनवला आहे। तर ह्या चेसी म्हणजे गाडीचं मेन स्ट्रक्चर असतं ते आम्ही परफेक्ट ॲनालिसिस केली आहे त्यासाठी, आणि मटेरियल आणि वेट डिस्ट्रीब्युशन हे सर्व ॲनालिसिस करून कॅल्क्युलेट करून आम्ही सर्व केलंय। आम्ही गोकार्ट बनवले आहे डिग्री आणि डिप्लोमाच्या स्टुडंट्सने मिळून। सो डिग्री आणि डिप्लोमामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि कम्प्युटर ब्रांचचे स्टुडंट्सने एकत्र येऊन असा हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। यासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे, तसेच आमचे टीचर्स, आमचं इन्स्टिट्यूट आणि आमचं कॉलेज ने भरपूर सपोर्ट केलेला आहे आम्हाला या गोष्टीमध्ये। आणि जो आम्ही प्रोजेक्ट बनवला आहे तो आम्ही कोइंबतूरला प्रेझेंट करायला चाललो आहे। सो आम्ही कोकणमधून रिप्रेझेंट करतोय आमच्या कॉलेजला पण, आणि जे आमचं कॉलेज आहे आणि सिंधुदुर्गमधून हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे। सो आम्ही तो कोइंबतूरमध्ये रिप्रेझेंट करतोय एका नॅशनल प्लॅटफॉर्मवरती। सो या प्रोजेक्ट करताना आम्हाला खूप फायनान्शियल चॅलेंजेस फेस करायला लागले, पण आपले कॉलेज भोसले नॉलेजच्या टीम याने खूप टेक्निकल आणि फायनान्शियल हेल्प केली। प्लस इतर स्पॉन्सर लाईक आपले सॉफ्टमस कंपनी फ्रॉम बँगलोर, मॅप्सन ए पुणे, हिंदुस्तान पॉलिमर माझगाव, मिनको कंपनी फ्रॉम कुडाळ, अँड ऑल्सो द रिसर्च सिस्टीम मीन्स सॉलिडवर्क्स ह्याने खूप सपोर्ट आम्हाला केला, अँड आय गेस ती पुढे पण करत राहा। महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार योगेशदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंडणगड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। शिवसेना मंडणगड तालुक्याच्या वतीनं मंडणगड ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। या विधायक उपक्रमातून रुग्णांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख आणि पंचायत समिती सदस्य दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्या प्रणाली चिले, दीप्ती घडशी, सुजित देवकर आणि शिवसेना सचिव सिद्धेश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच विभाग संघटक निलेश रक्ते, युवासेना तालुका
संघटक विकास पवार, प्रतीक पोतनीस, नितेश सावंत आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ दिखावा न करता समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवून हा उपक्रम राबवल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. संपूर्ण मंडणगड तालुक्यात या विधायक उपक्रमाचं मोठं कौतुक होत असून सर्व शिवसैनिकांनी यात अत्यंत उत्साही सहभाग नोंदवला. मंडणगड तालुक्यातील वाल्मिकी नगर येथील प्रलंबित पाणी प्रश्नावर अखेर यशस्वी तोडगा निघालाय. गेल्या 3 वर्षांपासून जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी योजनेचं काम अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाणकोट विभागाचे शिवसेना प्रमुख अनंत भाटे यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलं होतं. त्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी खंबीर पाठिंबा दर्शवला. घोसाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर दालनात चांगलेच त्यांना धारेवर धरले. अखेर संबंधित विभागानं दररोज 10,000 लिटर पाणी टँकरद्वारे पुरवण्याचे आणि एप्रिल अखेरपर्यंत योजनेचे संपूर्ण काम करण्याचे लेखी आश्वासन दिले. या सकारात्मक आश्वासनानंतर अनंत भाटे यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अनेक नवनिर्वाचित सदस्य तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशामुळे वाल्मिकी नगरच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यातून वाल्मिकी नगरला आज जे काम पूर्ण जलजीवन मिशनचं ठप्प झालेलं आहे, त्याच्यात प्रशासनाने आता आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की ते आम्ही काम ताबडतोब चालूही करतोय आणि ते काम पूर्ण होऊन ती योजना कार्यान्वित होईपर्यंत पाणी पुरवठा विभागाकडून प्रशासनाकडून वाल्मिकी नगरला प्रतिदिन 10,000 लिटर याप्रमाणे टँकरने पाणी पुरवठा केला जाईल असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. आणि वेशवीचा जो विषय आहे की जलजीवन मिशन योजनेची जी विहीर आहे त्या विहिरीचं काम पूर्ण आहे, पाण्याच्या पाईपलाईनचं काम पूर्ण आहे, पण तिथे ट्रान्सफॉर्मर नसल्याने तिथे विद्युत जोडणी नाही आहे आणि त्यामुळे योजना होऊनही त्याचा उपयोग ग्रामस्थांना घेता येत नाही. तर त्यांनी आता प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं की तेही काम एप्रिल अखेरीच्या आत पाण्यात विद्युत जोडणी करून ट्रान्सफॉर्मर बसवून आम्ही टाकीत पाणी टाकून देऊ असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे प्रशासनाचं लेखी आश्वासन आम्ही मान्य करून आजचं आमचं उपोषण आम्ही मागे घेतलेलं आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.